मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेले साधारणतः 10 वाजून 6 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे उपोषण सोडण्यात आलं आणि त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे संदर्भातला अध्यादेश सुद्धा जरांगे पाटील यांना सुपूर्द केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना विजयाचा पेढा भरवत जल्लोषाला सुरुवात झाली आहे। घोटातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद। मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे। मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला। हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील। जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा। आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे। सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे। आरक्षणात मारलेल्या खुटे आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार, खुटा फेकणार, पात्रा फेकणार, दुसरी ठोकली। मराठ्यांच्या नादी नाही लागायचा। जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आहे। आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही, कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांना आणतो। जी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या, गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल। सध्या तिला मुदतवाढ दिली, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।